तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम. आज आपण आलो आहे कर्नाटकामधील चित्रदुर्ग या किल्ल्यावरती, जो की ऑलमोस्ट 10 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. मेन चित्रदुर्ग KSRTC बस स्टँडपासनं. तर चला पाहूया आपण पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतंय. आज आपण कर्नाटकातील एक अशा किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याला दक्षिण भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक मानले जाते. हा आहे चित्रदुर्ग किल्ला. शौर्य, बुद्धिमत्ता आणि अद्भुत स्थापत्यकलेचा एक जिवंत इतिहास. मद्दू बिसवा कल्लू ही जागा चित्रदुर्ग किल्ल्याच्या लष्करी सामर्थ्याची कहाणी सांगते. येथे युद्धासाठी लागणारी दारू म्हणजेच गन पावडर तयार केली जात असे. मोठमोठे दगडी चक्र हत्ती किंवा माणसांच्या मदतीने फिरवले जात आणि त्यातून दारूचे मिश्रण तयार केले जाई. या ठिकाणी उभे राहिल्यावर त्या काळातील युद्ध तयारी आणि किल्ल्याची रणनीती डोळ्यासमोर उभी राहते. येन्ने खोला, तेलाच्या टाक्या. पहिल्या नजरेत साध्या वाटणाऱ्या या दगडी रचना प्रत्यक्षात प्राचीन काळातील तेल साठवण्याच्या टाक्या आहेत. संपूर्ण खडकात खोदलेल्या या टाक्या किल्ल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरल्या जात असत. शेकडो वर्षांपूर्वी आधुनिक यंत्रसामग्री नसतानाही अशी अचूक रचना तयार करणे म्हणजे त्या काळातील अभियांत्रिकीचे आश्चर्य म्हणावे लागेल. चित्रदुर्ग या शब्दाचा अर्थ आहे चित्रमय किल्ला किंवा सुंदर डोंगरांचा किल्ला. हा किल्ला कर्नाटकातील चित्रदुर्ग शहरात आहे. बंगळुरूपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला 7 टेकड्यांवर पसरलेला आहे. दुरून पाहिल्यावर संपूर्ण परिसर विशाल दगडांनी भरलेला दिसतो. हे दगड लाखो वर्षांपूर्वीच्या भूगर्भीय प्रक्रियांमुळे तयार झाले आहेत. याच नैसर्गिक दगडी संरचनेचा उपयोग करून किल्ला उभारण्यात आला. विजयनगर साम्राज्य कुमकुवत झाल्यानंतर अनेक स्थानिक सरदार स्वतंत्र झाले. चित्रदुर्गामध्ये नायक किंवा पालेगार राजवंश उदयास आला. या राजांनी सुमारे 200 वर्ष राज्य केले. त्यांनी तटबंद्या मजबूत केल्या, मंदिरे बांधली, जलव्यवस्था निर्माण केली, गुप्त मार्ग तयार केले, सैन्य बळकट केले. नायकांच्या काळात चित्रदुर्ग हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा लष्करी किल्ला बनला. आता बोलूया या किल्ल्याच्या सर्वात मोठ्या वैशिष्ट्याबद्दल. हा किल्ला 7 तटबंद्यांनी वेधलेला आहे. शत्रूने पहिली भिंत पार केली तरी त्याला आणखी 6 भिंती पार कराव्या लागत. प्रत्येक तटबंदीमध्ये प्रवेशद्वार, पहारे बुरुज, सैनिकांसाठी जागा, शस्त्रागार अशा सुविधा होत्या. किल्ल्यातील रस्ते जाणीवपूर्वक वळणदार बनवले होते. यामुळे शत्रूला सरळ हल्ला करणे शक्य होत नसे. हे आहे हिडिंबेश्वर मंदिर. चित्रदुर्ग किल्ल्याच्या उंच टेकडीवर बसलेले हिडिंबेश्वर मंदिर हे शेकडो वर्षांचा इतिहास जपून ठेवणारे पवित्र स्थान आहे. एका विशाल नैसर्गिक खडकाखाली बांधलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मंदिरातील शांत वातावरण, सुंदर दगडी नक्षीकाम आणि प्राचीन स्थापत्यकला पर्यटकांना भूतकाळात घेऊन जाते. मंदिरासमोरील भव्य दगडी प्रवेशद्वार त्या काळातील वास्तुकलेच्या कौशल्याची साक्ष देते. चित्रदुर्गच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे राजा मतकरी नायक. ते शूर, कुशल आणि जनतेमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या काळात किल्ल्याची सुरक्षा सर्वोच्च पातळीवर होती. परंतु याच काळात म्हैसूरचे शासक हैदर अली दक्षिण भारतात आपले साम्राज्य वाढवत होते आणि त्यांची नजर चित्रदुर्गावर पडली. 1779 मध्ये हैदर अलींनी चित्रदुर्ग किल्ल्यावर मोठा हल्ला केला. किल्ला इतका मजबूत होता की तो थेट युद्धातून जिंकणे कठीण होते. म्हणून शत्रूने गुप्त मार्ग शोधण्यास सुरुवात केली. याचवेळी इतिहासात एक महान वीरांगना उदयास आल्या.
ओबोवा ही किल्ल्यातील एका रक्षकाची पत्नी होती. त्यांनी पाहिले की काही सैनिक एका छोट्या भागेतून किल्ल्यात प्रवेश करत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते. त्यांनी जवळ असलेले धान्य काढण्याचे मुसळ हातात उचलले. कन्नड भाषेत त्याला ओणके असे म्हणतात. एकामागोमाग एक सैनिक आत येत होता आणि ओबोवा त्यांना मुसळाने ठार करत होती. इतिहासात ही घटना अद्वितीय मानली जाते. आज त्या ठिकाणाला ओबोवांना किंडी असे म्हणतात. आजही अभियंते चित्रदुर्गच्या जलव्यवस्थेचे कौतुक करतात. किल्ल्यात पाण्याची टाकी, तलाव, नैसर्गिक झरे, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था होती. वेढा पडला तरी अनेक महिने पाणी उपलब्ध राहू शकत होते. यामुळे किल्ला स्वयंपूर्ण बनला होता. आयुष्यात तुमचे शिक्षक किंवा तुमचे आई बाबा जर तुम्हाला दगड म्हणून तुम्हाला बोलत असतील, एकदा बघा केवढा मोठा आहे बघा. तुम्ही जेवढे दगड आहात त्यापेक्षा हा मोठा दगड आहे बघा. या दगडाला तर आपण कायच बोलू शकत नाही मित्रांनो. केवढा मोठा दगड. इथे बघू शकताय एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा स्पॉट आम्हाला मिळालेला आहे. बऱ्याच ठिकाणी आपण एक्सप्लोअर करत करत इथे पोचलो आहे आणि आता पुढे जाऊया. पुढे बघूया काय बघायला मिळते. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या होमटाऊनला. तर शेवटी कितीही फिरलात तरी घर ते घर असतं. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय.